नमस्कार मित्रांनो. "तूही रे माझा मितवा" मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता लावण्या ईश्वरीला म्हणते, की "ईश्वरी, आय नो की तुला हे सगळं माझं नाटक वाटत असेल. हे जे सगळं काही मी करते तुला वाटत असेल की मी मुद्दाम करते. बट बिलीव्ह मी ईश्वरी, खरंच हे माझं खोटं नाटक नाही आहे. खरंच मी जे काही करते ते खरंच मला खूप गिल्टी वाटतंय म्हणून करते. यार प्लीज मला माफ कर. प्लीज यार असं करू नकोस." असं ती रडत दोघांना म्हणत असते. त्यावेळेला अर्णव म्हणतो, की "झालं असेल तुझं हे सगळं नाटक करून, तर गप्प बस आणि प्लीज इथून निघून जा." त्यावेळेला मग आता लगेचच लावण्य म्हणते, की "जाणार तर आहे यार. तुझ्या आयुष्यातूनच नाही फक्त, तर या जगातूनच मी जाणार आहे." असं म्हटल्यावर सगळे तिच्याकडे बघत राहतात. तेव्हा मामी म्हणते, की "लावण्या, अगं असं काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस तू. गप्प बस. आणि अर्णव, तू तरी समजाव ना तिला, असं काहीतरी बोलायला नको ती म्हणून. आणि तिने जर स्वतःचं बरं वाईट काही करून घेतलं स्वतःच्या जीवाचं, तर मग काय करणार आहोत आपण?" त्यावेळेला मग लगेच अर्णव म्हणतो, की "तिला काय करायचं आहे तिच्या लाईफचं, तिला करू दे. आय जस्ट डोंट केअर. मला काहीच फरक पडत नाही." असं म्हटल्यावर लावण्या अगदी गप्प बघतच राहते. त्यावेळेला मग आता लगेचच ईश्वरी म्हणते, की "अर्णव सर, 1 मिनिट." तेव्हा मग लावण्याला असं बघितल्यानंतर मामा म्हणतो, की "लावण्या, काय बोलणार आणखी आणि तुला कसं माफ करणार सांग ना?" तेव्हा ती म्हणते, की "यार मला माफ कर." तेव्हा मामा म्हणतो, की "नाही, तू जे काही केलंयस ना लावण्या, त्यावरून तुला कधीच माफ करू शकणार नाही." आकाश म्हणतो, की "येस लावण्या, तू ज्या लेवलला जाऊन वागलीस ना दादासोबत आणि कोणीही तुला अशा प्रकारे माफ करू शकणार नाही. तुझ्याकडून खूप मोठी चूक घडली आहे आणि तू जे केलंयस ना ते खरं तर एक गुन्हा होता." असं आकाश बोलून दाखवतो. त्यावेळेला लावण्या रडत असते आणि नंतर मग लावण्या ज्या प्रकारे अगदी स्वतःला गिल्टी दाखवत असते आणि डोळ्यातून पाणी गळत असते, त्यावेळेला ईश्वरी म्हणते, की "अर्णव सर, तुम्ही प्लीज लावण्या मॅडमला माफ करून टाका." तेव्हा अर्णव म्हणतो, की "व्हॉट मिस इंदौर, आर यू मॅड? तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का?" तेव्हा ईश्वरी म्हणते, की "हो सर, मी जे काही बोलते ते अगदी विचार करूनच बोलते. तुम्ही प्लीज या लावण्या मॅमला माफ करून टाका." त्यावेळेला असं म्हटल्यानंतर अर्णव म्हणतो, की "मिस इंदौर, तुला माहिती नाही आहे. प्लीज त्यामुळे तू ह्या सगळ्यात बोलू नकोस." तेव्हा ती म्हणते, की "सर, लावण्य मॅडमना त्यांनी केलेल्या चुकीचा पश्चाताप झालाय. त्यांना स्वतःची चूक समजली आहे आणि म्हणूनच त्या माफी मागतायत ना आपल्याकडे. त्यामुळे आपण त्यांना माफ करून टाकायचं. जर समोरच्या आपल्याकडे माफी मागत असेल तर आपण त्याला माफ करायचं. कारण की त्या मनापासून माफी मागतायत. त्यामुळे प्लीज अर्णव सर, आपण त्यांना माफ करून टाकूया." असं म्हटल्यावर आता लगेचच अर्णव म्हणतो, की "मिस इंदौर, तू पण ना." आणि ती गप्प बसते. त्यावेळेला मग अर्णव म्हणतो, की "बघितलंस लावण्य? तिच्याकडे पाहिलंस का तू मिस इंदौरचे विचार कसे आहेत ते? एक तू तशी आहेस आणि एक ती तशी. तुमच्या दोघींमध्ये काय फरक आहे तू आता पाहिलंस का?" असं तो तिला बोलून दाखवतो आणि म्हणतो, की "आता फक्त मिस इंदौर म्हणते म्हणून मी तुला माफ करतोय आणि जर पुन्हा असं केलंस तर बघ." असं म्हणून तो चिडून तिथून निघून जातो. आणि इथे लावण्या मात्र अगदी पुन्हा रडण्याचं नाटक करते. ती खाली तिथल्या तिथे गुडघ्यांवर बसून रडू लागते आणि ईश्वरीला पण तिचं अगदी गिल्टी वाटणं हे जेन्युइन वाटत असतं. तिथून राकेश आणि वल्लरी दोघं तिच्याकडे पाहत असतात. अर्णव वैतागून रूममध्ये निघून आलेला असतो. तेव्हा ईश्वरी तिथे येते आणि मग अर्णव विचार करत असतो, की मिस इंदौरला झालं तरी काय होतं? ती अशी का वागत होती? म्हणजे तिने मला अचानक लावण्याला त्या माफ का करायला सांगितलं असेल? तेवढ्यातच तिथे ईश्वरी येते आणि म्हणते, की "अर्णव सर." तेव्हा तो म्हणतो, की "मिस इंदौर." तेव्हा ईश्वरी म्हणते, की "सर, तुम्ही असे निघून का आलात?" तेव्हा अर्णव म्हणतो, की "मिस इंदौर, तू काय केलं असे? त्या लावण्याला लावण्याला का माफ करायला सांगितलं? तुझ्यामुळे मला तिला माफ करायला लागलं. मला तिच्याशी खरं तर बोलायचंही नाही आहे कधी. तिचा चेहराही पाहण्याची इच्छा नाही आहे माझी." तेव्हा मग ईश्वरी म्हणते, की "अर्णव सर, मला माहिती आहे त्या जे काही तुमच्यासोबत वागल्या त्या चुकीचंच होतं. परंतु काय आहे ना, त्या अगदी मनापासून तुमची माफी मागत होत्या आणि जी व्यक्ती आपल्याकडे अगदी मनापासून माफी मागत असेल, तर आपणही मोठं मन करून त्यांना माफ करून टाकायचं असतं. आणि अर्णव सर, तुम्ही एकदा जरा त्यांच्या बाजूने पण विचार करून पहा ना. म्हणजे मला हे सांगायचं आहे, की लावण्य मॅडम असं का वागतायत ना, त्याच्यामागचं पण एक कारण आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, त्यांचं तुमच्यासोबत लग्न ठरलं होतं. तुम्ही त्यांच्याशी अगोदरपासून ओळखीच्या आहात
आणि त्या तुमच्यावर खूप प्रेम करतात आणि म्हणून लग्नासाठीही तुम्ही तयार झाल्या होतात, बरोबर की नाही? मग अचानकच त्यांना तुमच्या नावाची हळदही लागलेली असताना तुम्ही एक दिवस मला लग्न करून या घरात घेऊन आलात. त्यांना त्याचा किती धक्का बसला असेल याचा तुम्ही जरा विचार तरी कधी केलाय का? आणि त्या तुमच्या इतक्या अखंड प्रेमात बुडलेल्या असताना तुम्ही अचानक मला लग्न करून या घरात घेऊन आलात. यांना ना त्याला अगदी धक्का बसला असणार आहे आणि म्हणूनच त्या असं काहीतरी विचित्र वागतायत आणि त्यांचं अजूनही तुमच्यावर प्रेम आहे आणि सर प्रेम असं काही कधी खरं विसरता येत नाही आणि त्याच्या मागे जे काही वागतो ते चुकीचंच असतं. तेव्हा मग ईश्वरीला अर्णव म्हणतो की पण मिस इंदौर मला सांग ना, ती हे जे काही वागली, तिचं वागणं हे करेक्ट होतं का सांग मला? ईश्वरी म्हणते की नाही, लावण्य मॅडम चुकीच्या होत्या, परंतु त्या प्रेमात आहेत. त्यामुळे प्रेमामध्ये काय चूक, काय बरोबर हे त्या व्यक्तीला समजत नाही. फक्त प्रेमाच्या फ्लोबरोबर ती व्यक्ती वागत चाललेली असते. आणि तुम्हाला माहिती आहे का सर, प्रेमामध्ये दिल और दिमाग या 2 वेगवेगळ्या गोष्टी असतात. या तेव्हा लक्षात येतं जेव्हा आपण प्रेमात पडतो. त्यामुळे प्रेमात पडणारा माणूस हा कधी डोक्यानं न विचार करता तो अगदी दिल मनापासून विचार करतो आणि त्यांच्या मनात तर तुम्ही आहात आणि तुम्हाला मिळवण्यासाठीच त्या या स्टेपला जाऊन वागल्या असणार आणि खरं तर यात त्यांची अशी काही चूक म्हणता येणार नाही. कारण की त्या तुमच्याबरोबर खूप प्रेम करतात आणि तुमचं त्यांच्याशी लग्न होणार होतं आणि आपल्या म्हणजे आपण ज्याच्यावर प्रेम करतो ती व्यक्ती दुसऱ्याबरोबर दिसली की ती जलन होत राहते, असं त्यांच्याबरोबर झालं असणार. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की असंच असतं. म्हणूनच माणूस प्रेमात पडल्यावर वाटेल ते करायला तयार असतो. त्याच्या मागे काहीही लॉजिक नसतं आणि जो त्या व्यक्तीला जे करेक्ट वाटतं आपल्या व्यक्तीसाठी ते तो करत चाललेला असतो. ईश्वरी हे सगळं बोलल्यानंतर अर्णव म्हणतो की मिस इंदौर मला सांग, तू कधी कुणाच्या प्रेमात पडली आहेस का? तेव्हा मग ईश्वरी जरा दचकते आणि म्हणते की का? असं का विचारताय तुम्ही मला सर? तेव्हा मग तो म्हणतो की तसं नाही मिस इंदौर, तू प्रेमाबद्दल असं बोललीस जसं की काय तू प्रेमात अगदी PhDच केली आहेस की काय? तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, असं काही नाही आहे. म्हणजे कसं आहे ना, आपल्याला समजून येतं ना. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदौर म्हणजे तू कधी कोणाच्या प्रेमात पडली नाही. ती म्हणते की नाही तसं काही नाही. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदौर मग बघ ना करून, बघ पडून प्रेमात कसं वाटतं ते आणि एकदा ट्राय करून बघ. काय सांगतोय मी? असं म्हटल्यावर आता ईश्वरी त्याच्याकडे बघतच बसते आणि तो म्हणतो की बघ एकदा प्रेमात पडून बघ. असं म्हणून तो तिथून आता निघून जातो. ईश्वरी विचार करत राहते, अर्णव काय बोललोय त्याचा. तर इथे ईश्वरी अर्णव गेल्यानंतर त्याच्या सगळ्या लग्नापासूनच्या त्या त्यांच्या आठवणी असतात, त्या तिच्या जाग्या होतात. अर्णव, ईश्वरी एकमेकांच्या दिवसेंदिवस कसे जवळ येत आहेत. त्यांचं नातं एकमेकांपासून कसं आता घट्ट होतंय, हे सगळं तिला आठवतं आणि ती गालातल्या गालातच आता हसत असते. नंतर मग ईश्वरी विचार करते की अर्णव सर हे जे काही बोलले, त्यावरून मला हे सगळं का आठवलं असेल? ती आता सगळ्या गोष्टींचा विचार करते. ईश्वरी अर्णवसोबत किती खुश आहे, हे तिला ते सगळं आठवून लक्षात येत असतं. आता ईश्वरी गालातच असते आणि ती म्हणते की अर्णव सर मला जे काही बोलले त्याचा मी विचार करू लागली आहे का? आणि खरंच मी आता जे सर म्हणते ते घडतंय का? असं म्हणून तिला आता त्याच बाबतीत टेन्शन येऊ लागतं. ईश्वरी मनातल्या मनातच आता विचार करायला लागलेली असते. काय करावं हे तिला काहीही सुचत नसतं. नंतर मग ईश्वरी म्हणते की नाही, अर्णव सर जे काही बोलतायत ना, ते अगदी बरोबर बोलतायत. आणि तिला आठवतं की कशाप्रकारे तिने गुंडांशी डिशूम केलेलं होतं, म्हणजेच त्या बायकांशी अर्णवच्या मदतीने आणि दोघांनी मिळून प्रत्येक संकटाचा कशाप्रकारे सामना केला आहे, या सगळ्याचं आता गोड कौतुक तिला वाटत असतं. आणि अर्णव गेल्यानंतर ती त्याच गोष्टींच्या विचारांमध्ये आता रमलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की लावण्या वल्लरीच्या रूममध्ये असते आणि रडत असते, डोळे पुसत असते. तेव्हा लावण्याला वल्लरी म्हणते की काय गं, तू काय केलंस आता? आणि त्या ईश्वरीची, 2 कवडीच्या ईश्वरीची माफी मागायची तुला काय गरज होती? अगं मला तर वाटलं की तू काहीतरी वेगळं करशील, परंतु तू काय केलंस? शेवटी त्या दोघांच्या जाऊन तू पायाचीच गेलीस ना. काय गरज होती त्या ईश्वरीला पाया वगैरे पडण्याची? अगं लावण्या, तुला समजतंय का? आता काय करायचं आहे? म्हणजे तू आता अर्णवबरोबर कोणतं नातं करणार आहे? त्याला फ्रेंडशिप बँड बांधणार आहे की चक्क आता त्याला राखीच बांधणार आहेस तू? काय करणार आहेस? म्हणजे अर्णवसोबतची स्वप्न तू आता सोडून दिलेली दिसतात. आता काय करणार काय आहेस ते मला जरा तू सांग. असं बोलल्याबरोबर आता वल्लरी तिच्याकडे बघतच बसते आणि मग आता लगेच लावण्याला ती म्हणते की मग तू माझ्या स्वप्नांचं काय करणार? मला प्रॉमिस केलं होतंस तू
की हे सगळं तू मला मिळवून देणार आहेस, म्हणजे ऑफिसमध्ये जागा वगैरे आकाशसाठी. मग ते आता ते मी विसरायचं आहे का सांग मला. तेव्हा मग आता लावण्या ते स्वतःचे जे अश्रू असतात खोटे-खोटे ते पुसते आणि म्हणते की "मामी, आता तुम्ही अजिबात काही विसरू नका. आता उलट तुम्ही सगळं चांगलं लक्षात ठेवायचं." तेव्हा लावण्य म्हणते की "अहो, अशा बघताय काय? आपण जे काही मोटिव्ह आहे ते कधी विसरणार नाही आहे." आणि ही लावण्या जरी ही 2 पावलं मागे आलेली असली तरीही तिचं जे मेन गोल आहे ते ती विसरलेली नाही. त्यावेळेला हे ऐकून लगेचच मामीला बरं वाटतं. ती म्हणते की "अच्छा, म्हणजे तू हे सांगतेस तर. बरोबर, म्हणजे तू ते सगळं विसरलीच नाही आहेस." तेव्हा लावण्य म्हणते की "मामी, नाही, मी काही विसरले नाही आहे. मला सगळं लक्षात आहे. फक्त मी माझ्या वागण्याची गती बदललेली आहे. म्हणजेच मी माझं टाईप बदललं आहे. मी फक्त रडून दाखवलं आहे, ते पण माझ्या फायद्यासाठी. आणि तुम्हाला माहिती आहे का मामी, यावेळेला ए.आर. माझ्यावर खूप चिडला होता आणि मला माहीत होतं की तो मला माफ करणार नाही आणि त्यासाठी मला हे सगळे नाटक करावे लागले. हे सगळं नाटक होतं." असं म्हटल्यावर आता लगेचच वल्लरी खुश होते आणि म्हणते की "फायनली मला असं वाटलं की हे सगळं तू काही खरं करतेस की काय? म्हणजे त्या ईश्वरीची खरंच माफी मागतेस की काय?" तेव्हा आता लावण्य म्हणते की "नो वे. त्या मिडल क्लासची माफी मी फक्त नाटक करण्यासाठी वापरली. ते पण अर्णवचा वापर करण्यासाठी." त्यावेळेला आता तिथून राकेश टाळ्या वाजवत आतमध्ये येतो आणि म्हणतो की "खरंच वल्लरी मामी बघितलं ना, लावण्याला मानलं पाहिजे बरं का. एक नंबर ॲक्टिंग केली बरं का तिने." तेव्हा आता लगेचच लावण्य बोलून दाखवते की "जीज, तुम्ही पण काय मला लाजवताय. खरं तर आता मामींना सांगायला काहीच हरकत नाही आहे की हा सगळा प्लॅन ऑफ ॲक्शन हा सगळा आपल्या जिजूंचा होता. त्यांनी मला सांगितलेलं तसं सगळं मी केलं आणि तो प्लॅन अगदी सक्सेसफुल झाला. आपण जिंकलो. अर्णवने मला माफ केलं." त्यावेळेला आता लगेचच पुढे राकेश म्हणतो की "हो, मला माहीत होतं हे जे काही वागले ना त्यामुळे अर्णव तिच्यावर खूप चिडणार आणि तो तिला सहजासहजी माफ करणार नाही आणि त्याचमुळे मी तिला हे सगळं करायला सांगितलं." कसं आहे ना, आपल्याला जे काही करायचं आहे, आपली बाजू ही सत्याच्या बाजूने आहे, म्हणजे आपली लढाई ही सत्याची आहे. त्यामुळे त्या ईश्वरीला घराबाहेर काढण्यासाठी आपल्याला जे जे काही करता येईल ते सगळं आपण करायचं. आता पुढे काय करायचं ते लावण्या तू ठरव, असं तो म्हणायला लागतो. नंतर इथे अंजली ही बाहेर बसलेली असते तेव्हा ईश्वरीचं वागणं तिला आठवतं. लावण्या इतकी तिच्याबरोबर वाईट वागूनही ती अर्णवला सांगते की "तू तिला माफ कर." म्हणजेच लावण्याला माफ कर. ईश्वरीचा तो स्वभाव अंजलीला खूप आवडलेला असतो. तर अर्णव जात असताना त्याचं लक्ष ताईकडे जातं. तो म्हणतो की "ताई, इथे तू एकटी काय बसली?" तेव्हा अंजली म्हणते की "जरा ये ना, बस इथे." आता तो पण तिच्या बाजूला जाऊन बसतो आणि मग ते म्हणते की "अरे, विचार करत होते ईश्वरीचा." तेव्हा मग तो म्हणतो की "काय झालंय ताई?" तेव्हा अंजली म्हणते की "अरे, मगाशी बघितलंस ना, ईश्वरीचं एक वेगळंच रूप आपल्यासमोर आलं ना रे आज. म्हणजे ती लावण्या तिच्यासोबत किती वाईट वागते, किती वाईट वागत आली आहे पहिल्यापासून. परंतु तरीही ईश्वरीने तुला माफ करायला सांगितलं. बघितलं ना, म्हणजे ईश्वरी किती मोठ्या मनाची आहे आपली. खरंच बिचारी खूप समंजस आहे. ती लावण्या तिला खूप त्रास देते. तरीही त्या लावण्याचं ते असं वागणं, गिडगिडणं तिला आवडलं नाही आणि तिने बिचारीने माणुसकीच्या नात्याने तुला माफ करायला सांगितलं. हेच तर आहे ना ईश्वरीचं वेगळेपण. म्हणजे मला वाटलं होतं त्यापेक्षा जास्त आपली ईश्वरी समजूतदार निघाली. मला खरंच अशीच मुलगी हवी होती तुझ्यासाठी, जी तुला समजून घेईल आणि मला त्याचीच काळजी असायची. म्हणजे जेव्हा तुझं लग्न होतं किंवा त्याच्या अगोदर जेव्हा तू बिझनेस करायचास, खूप मोठा बिझनेस केलास तू. खरं तर तुझ्यासाठी मुलगी शोधताना मला टेन्शनच होतं. म्हणजे तुझ्यासारखा सेल्फ इस्टीम माणूस आणि मोठा सेल्फ मेड बिझनेसमॅन त्याच्यासाठी मुलगी बघायची झाली तर अगदी त्याला समजून घेणारीच बघायला हवी होती. त्याशिवाय तुझा खूप मोठा इगो आणि त्यासाठीच तुझा समजून घेणारी मुलगी म्हणजे तू कसा आहेस त्याप्रमाणे तुला समजून घेणारी मुलगी शोधायची होती. परंतु खरंच ईश्वरी आली आणि माझं मोठं टेन्शन बाजूला झालं. ईश्वरीसारखी मुलगी खरंच चिंटू तुझ्यासाठीच शोधूनही सापडली नसती. खरंच ईश्वरी खूप चांगली मुलगी आहे आणि तुला ती खरंच खूप समजून घेते. खरं तर या गोष्टीचं मला टेन्शनच नाही आहे आता आणि तू मला पॅरेंट समजून नुसता माझ्या मागे-मागे, ताई-ताई करत असायचा. परंतु आता मला दिसतंय, की माझं टेन्शन जरा कमी झालंय. कारण की ईश्वरी असते ना तुझ्यासोबत. त्यामुळे ईश्वरीच्या बाबतीत म्हणजे जरा तू तिच्याबरोबर असतोस. त्यामुळे मला आता जरा बरं वाटतं. माझं खूप मोठं डोक्यावरचं टेन्शन हलकं झाल्यासारखं वाटतंय माहिती आहे मला. म्हणजे ना, तू माझ्या पिडायला माझ्या मागे-मागे तरी नसतोच आता.
तेव्हा असं म्हटल्यावरती अर्णव म्हणतो, की "हे बघ ताई, असं अजिबात समजू नकोस बरं का. हां, मिस इंदोर बरोबर असतो मी मध्ये-मध्ये, परंतु तुला पिडणं काही मी कमी करणार नाही बरं का. तुला असंच पिडत राहणार आहे मी." पुढे अंजली म्हणते, की "बरं चिंटू, अरे काय करणार आहेस आता? म्हणजे ईश्वरीला काय सरप्राईज देणार आहेस? खरं तर किती छान-छान झालंय, विंटर कलेक्शनचे लॉन्च झालंय. किती सगळ्या गोष्टी चांगल्या-चांगल्या झाल्यात. मग तिच्यामुळे जर काही चांगलं झालंय, तर तिला तू सरप्राईज देणार नाही आहेस का? म्हणजे एखाद्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन जाणार. तू काय बाबा ASR आहे, तर काहीतरी नक्कीच बायकोसाठी प्लॅनिंग केलं असशीलच ना? म्हणजे तिला काय चांगलं वाटतं, याप्रमाणे तिच्यासाठी काहीतरी छान असं सरप्राईज प्लॅनिंग कर ना तू. म्हणजे तिला कसं बरं वाटेल." त्यावेळेला आता अर्णव विचार करतो, की हो, म्हणजे ताई जे बोलते ते करेक्ट बोलते मला काहीतरी मिस इंदोरसाठी प्लॅनिंग करायला पाहिजेच होतं. अंजली म्हणते, की "बरं ठीक आहे अर्णव, चल मी निघते." असं म्हणून ती निघून जाते आणि त्याच वेळेला अर्णव बोलतो, की "हो, हो, ताई जे काही बोलून गेली अगदी करेक्ट बोलली. मला खरंच मिस इंदोरसाठी काहीतरी प्लॅन नक्की केलं पाहिजे. म्हणजे मिस इंदोरला तेवढंच खूप छान वाटेल." असं म्हटल्यावर आता इथे अर्णव बाहेर येतो. ईश्वरी काहीतरी वहीत लिहित बसलेली असते. तेव्हा तो म्हणतो, की "मिस इंदोर, हे तू बुकमध्ये काय नोट डाऊन करतेस?" तेव्हा ईश्वरी म्हणते, की "सर, हा हिशोब आहे. म्हणजे आपल्याकडे इतके कामाला लोक आहेत, म्हणजे ड्रायव्हर आहे किंवा काम करणारे बाकीचे लोकं आहेत, बागेतली लोकं आहेत. तर त्यांचे पगार वगैरे काढायचे हे सगळं मलाच बघावं लागेल ना आता. या घरची सून आहे या नात्याने ती माझी जबाबदारी आहे." तेव्हा तो म्हणतो, की "येस, मिस इंदौर, बरोबर बोललीस तू." आता ईश्वरीचं हे सगळं अगदी मनापासून वागणं त्याला खूप आवडत असतं. तेव्हा मग ईश्वरीला तो विचारतो, की "मिस इंदौर, तुला नक्की काय आवडतं? म्हणजे काय करायला आवडतं?" तेव्हा ईश्वरी त्याला म्हणते, की "म्हणजे सर तुम्ही हे नक्की काय विचारताय?" तेव्हा अर्णव म्हणतो, की "तसं नाही गं मिस इंदौर. म्हणजे कसं आहे ना, की तुला काय आवडतं? म्हणजे असं लाँग ड्राईव्हला फिरायला आवडतं, की कुठे बाहेर असं मजा करायला आवडते? म्हणजे ड्रायव्हिंग किंवा मूव्ही पाहायला आवडतं, शॉपिंग करायला, नक्की काय आवडतं?" तेव्हा मग ईश्वरी म्हणते, की "अर्णव सर, मला ना असं मस्त टू व्हीलरवरून ना असं गारव्याच्या या थंडीमधून फिरावंसं वाटतं आणि एखाद्या ठेल्यावर मस्तपैकी चाट खायचं, नाहीतर मस्तपैकी एखाद्या ठेल्यावरती ते चायनीज वगैरे खायचं, एक नंबर असतं ते." तेव्हा अर्णव म्हणतो, की ठेला? व्हॉट इज ठेला?" तेव्हा ती म्हणते, की "ठेला? हां, बरोबर. तुम्हाला माहीत नसणार. तुम्ही काय एस-आर ना. तुम्हाला काय ते मस्त 5 स्टार रेस्टॉरंटच माहीत असणार आहे. अहो, ठेला म्हणजे काय आहे, असे गाड्या असतात ना चायनीजच्या, त्याच्यावरती जाऊन चायनीज खाणं. बापरे! काय सुख असतं ना, तुम्हाला अजिबात माहिती नाही." तेव्हा मग अर्णव म्हणतो, की "मिस इंदौर, अगं त्या ठेल्यावरती, त्या रस्त्यावरच्या दुकानांवरती चायनीज खाणं किती अनहायजेनिक असतं ते. तू पण ना खरंच मिस इंदौर, तुला हे सगळं असं काय आवडतं?" तेव्हा ईश्वरी म्हणते, की "सर, अहो मी मिस इंदौर आहे. त्यामुळे मला ना अशाच गोष्टी आवडतात आणि आम्ही इंदोरचे असल्यामुळे तुम्हाला त्या गोष्टीची चव कळणार नाही. तुम्ही काय हायजेनिक, अनहायजेनिकवाले, डाएटवाले लोक, तुम्हाला त्या गोष्टीची मजा काय कळणार आहे. परंतु मी तुम्हाला सांगते, की त्या गाडीवरती कधी खाऊन पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, की किती मजा येते ती." असं मस्त टू व्हीलरवरून उतरायचं आणि गरमागरम चायनीज. तेव्हा अर्णव म्हणतो, की "मिस इंदौर, पण ते मार्केटमध्ये उभं राहून, म्हणजे आजूबाजूला गाड्यांचा आवाज, बसायला जागा नाही आणि त्या चायनीजच्या गाडीवर उभं राहून चायनीज खायला काय मजा वाटते, मला खरंच कळत नाही." त्यावेळेला मग आता अर्णवला ईश्वरी म्हणते, की "नाही सर, तुम्हाला त्याची मजाच कळणार नाही. तुम्ही ना ते 5 स्टार रेस्टॉरंटमध्येच खाणार." तेव्हा तो म्हणतो, की "मिस इंदौर, तू माझ्यासोबत 5 स्टार रेस्टॉरंटमध्येच येणार आहे, ओके?" तेव्हा ईश्वरी म्हणते, की "नाही, अर्णव सर, मला ना त्या तुमच्या 5 स्टार रेस्टॉरंटमध्ये वगैरे अजिबात यायचं नाही आहे. तुम्हीच जा. मला नाही यायचं तिथे. मला नाही आवडत त्या 5 स्टार रेस्टॉरंटमध्ये. म्हणजे तिथे जी चव मिळते ना, ज्या ठेल्यावरती, ती त्या तुमच्या रेस्टॉरंटमध्ये कधीच येणार नाही. मला माहिती आहे. म्हणून जाऊ दे." तेव्हा मग आता अर्णव म्हणतो, की "नाही, मिस इंदौर, तू माझ्यासोबत यायचं मी करतो प्लॅनिंग काय करायचं ते." असं आता तो म्हणत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, की "अच्छा, म्हणजे फक्त तुम्ही म्हणताय तिथेच आपण जायचं आहे का?" असं म्हणून ती नाराज झालेली असते. अर्णव म्हणतो, की "येस, मिस इंदौर, आपल्याला जायचं आहे." तर हे सगळं होत असताना राकेश ऐकतो आणि म्हणतो, की "करा तुम्ही प्लॅन. उद्ध्वस्त करायला मी इथे बसलोच आहे." आणि गालातल्या गालात तो स्वतःच हसत असतो. तर इथे आता ईश्वरी ही नमूशी कॉलवर बोलते. तिला घडलेला सगळा प्रकार सांगते, की "अर्णव सर मला 5 स्टार हॉटेलला घेऊन जात आहेत." तेव्हा मग ईश्वरी म्हणते, की "खरंच तुझे अर्णव सर ना एकदम खडूस आहेत, खडूस. म्हणजे तू इतकं सांगते त्यांना, की ठेल्यावर जाऊया, पण ते ऐकत नाही आहेत. म्हणजे ना मला तर वाटतंय ना ईश्वरी, तू त्यांची ही जी काही दादागिरी आहे ना, ती बिलकुल सहन करू नकोस हां.
म्हणजे अगोदरही तसेच होते आणि आता लग्न झाल्यानंतरही ते तुझ्याशी असेच वागतात. आणि ऑफिसमध्ये ठीक आहे, परंतु घरात पण त्यांची ही दादागिरी, बॉसगिरी सुरूच राहते का? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की "नाही, नाही, ताई अगं तू काय बोलते ते अगदी बरोबर नाही आहे. म्हणजे अर्णव सर असे काही घरात किंवा माझ्यावर दादागिरी वगैरे करत नाही. म्हणजे ते माझ्यावर कोणतंही म्हणणं असं लादत नाही. अगं ते ना मला फक्त म्हणतात की 5 स्टार रेस्टॉरंटमध्ये जाऊया म्हणून. कारण की का? त्यांना कळतंय ना, म्हणजे त्यांना असं वाटत असेल की मी ते रस्त्यावरचं खाऊन माझी तब्येत बिघडली तर, त्यामुळे मला ते व्यवस्थित खायला घालत असतील." तेव्हा अंजली मात्र तिथे नम्रता गालातल्या गालात हसते. नंतर मग तरी नम्रता म्हणते की "पण तरीही ते तुला तुला सरप्राईज देण्यासाठी म्हणून घेऊन जात आहेत ना फिरायला, ट्रीट द्यायला. तर त्यांनी तुझ्या मनाचा विचार करायला नको का? म्हणजे तुला काय आवडतं, काय नाही आवडत, या गोष्टींचा त्यांना विचार करायला नको का? प्रत्येक वेळेला तू त्यांच्याच मनाचं कसं वागायचं गं?" तेव्हा ईश्वरी म्हणते की "नाही, नाही, ताई अगं असं अजिबात नाही आहे. ते माझ्याही मनाचा विचार करतातच ना. आणि म्हणजे माझा विचार ते प्रत्येक वेळेला करतात ताई. आणि मी एक सांगून ठेवते हां, उगीचच मी माझ्या नवऱ्याबद्दल काही अनशंट ऐकून घेणार नाही हां. माझे अर्णव सर खरंच खूप चांगले आहेत. हां, म्हणजे थोडे वाईट आहेत ते." तेव्हा लगेच तिथून नम्रता म्हणते की "म्हणजे हो, थोडे तर वाईट आहेतच ना ते." तेव्हा ती म्हणते म्हणजेच ईश्वरी म्हणते की "नाही, थोडे वाईट नाही आहेत, खूप चांगले आहेत ते. त्यामुळे ना प्लीज मी माझ्या नवऱ्याच्या बाबतीत काही वाईट साईट ऐकून घेणार नाही. उगीचच तू काही त्यांच्याबद्दल बोलू नकोस." मग ईश्वरीला ती म्हणते की "मग आता काय करणार आहेस तू? त्यांना सांगणार आहेस का की ठेल्यावर घेऊन जायला?" तेव्हा ईश्वरी म्हणते "अजिबात नाही. मी जाणार आहे त्यांच्यासोबत 5 स्टार हॉटेलमध्ये." तर इथे ईश्वरी अर्णवला सांगत असते की "अर्णव सर, माझं फिक्स झालं आहे." तेव्हा तो म्हणतो की "काय?" ईश्वरी म्हणते की "सर, मी तुमच्यासोबत 5 स्टार हॉटेलमध्ये 5 स्टार रेस्टॉरंटमध्ये यायला तयार आहे." हे ऐकल्यावर आता अर्णव बघतच राहतो. नंतर मग आता लावण्य म्हणत असते की "ए यार, मी तुझ्यासाठी काही प्लॅनिंग करू का? म्हणजे हे जे काही करतोयस त्याच्यासाठी मी तुझ्यासाठी मस्तपैकी रेस्टॉरंटमध्ये काहीतरी छान असं सरप्राईज प्लॅन करून ठेवते, जे ईश्वरीला आवडेल." तर आता अर्णवही ओके असं तिला फक्त मान डोलावून बोलवतो. खरं तर लावण्याच्या बाबतीत त्याला अजिबात विश्वासच नसतो. आता हे सगळं राकेश गालातच हसून बघतो, कारण की त्याने हे सगळं मुद्दाम प्लॅन केलेलं असतं. नंतर ईश्वरी, अर्णव दोघंजणही टू व्हीलरवरून निघालेले असतात. तेव्हा ईश्वरी ही गाडी चालवत असते आणि मग अर्णव हा पुढे ब्रेक लावल्यामुळे पडणार असतो. ईश्वरीच्या हातावर तेवढ्यातच तो खांद्यावर हात ठेवतो. तेवढ्यात आता ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि म्हणते की "अर्णव सर, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ठेवा तुम्ही हात, काहीच हरकत नाही." असं ती त्याला म्हणते. आता तो दोघंजणही निघालेले असतात. ईश्वरीने रस्त्यावरून गाडी काढलेली असते आणि त्याच वेळेला अर्णव म्हणतो की "थांब, थांब, थांब. मिस इंदोर इथेच थांब." तेव्हा ईश्वरी समोर बघते आणि म्हणते की "अर्णव सर, इथे?" तेव्हा मग लगेचच अर्णव म्हणतो दाखवतो की "हो, आपल्याला तिथे जायचं आहे." आता समोर तो ठेला असतो आणि ईश्वरी तो जेव्हा बघते, तेव्हा मात्र तिला खूप आनंद होतो आणि अर्णवने ईश्वरीच्याच मनाचा विचार केलेला असतो. लावण्य राकेशचा प्लॅन फ्लॉप करून अर्णव, ईश्वरी आता दुसऱ्याच ठिकाणी जाऊन मजा मारणार असतात. नेमकं पुढे काय घडणार पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.